नुकताच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांचे परिपत्रक हे जाहीर झालेले आहे। तर वाढत्या पेट्रोल आणि डिझेल गोंधळासंदर्भात ही पूर्ण माहिती शासनाने परिपत्रकानुसार आपल्यासमोर मांडलेली आहे। तर परिपत्रक आहे, सध्या सुरू असलेल्या जागतिक भूराजकीय घडामोडींमुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून त्याचा परिणाम देशातील पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठ्यावर झाला आहे। मुख्य समस्या काय आहे, तर सध्या राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, परंतु घाऊक इंधनाचे दर हे किरकोळ दरापेक्षा जास्त असल्याने मोठे औद्योगिक व व्यावसायिक ग्राहक थेट कंपन्यांकडून इंधन न घेता किरकोळ पेट्रोल पंपांवरून मोठ्या प्रमाणावर डिझेल खरेदी करत आहेत। यामुळे सामान्य किरकोळ ग्राहकांसाठी असलेला इंधन साठ्यावर मोठा ताण येत आहे। तर काय झाले आहे की मे 2026च्या पहिल्या 3 आठवड्यात 1 ते 31 मे 2026 मधील वर्षाच्या या कालावधीत तुलनेने पेट्रोलच्या मागणीत 18.54 आणि डिझेलच्या मागणीत 22.3% वाढ झाली आहे। तर बल्क डिझेलच्या विक्रीत घट झाली आहे। केंद्र सरकारचे निर्देश काय आहेत? केंद्र शासनाने राज्यामध्ये इंधनाचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्याची आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या अनधिकृत खरेदीसाठी काळाबाजार व गैरवापर रोखण्याचे निर्देश दिले आहेत। तर कायदेशीर कायदे आणि प्राधिकृत अधिकारी कोण आहेत, काय कायदे आहेत ते बघूया। हा आदेश आवश्यक वस्तू अधिनियम 1955, पेट्रोलियम अधिनियम 1934 आणि पेट्रोल नियम आदेश 1999 2005 अंतर्गत जारी करण्यात आला आहे। या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी खालील अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे। सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, नियंत्रक शिधा वाटप, संचालक नागरी पुरवठा मुंबई, सर्व उपायुक्त, DSO, उप अधिकारी, SDO, तहसीलदार, अन्य धान्य वितरण अधिकारी आणि त्यांचे सहकारी अधिकारी यांना आदेश दिलेले आहेत। तर पुढील प्रमाणे की कोणत्या अंमलबजावणी उपाययोजना आहेत ते बघूयात। प्रथम, गैरप्रकार व अनियमिततेवर कायदेशीर कारवाई। प्राधिकृत अधिकाऱ्याने खालील बाबींची तपासणी करून कडक कायदेशीर कार्यवाही करावी। पेट्रोलियम उत्पादनाची साठेबाजी, काळाबाजार आणि किरकोळ ग्राहकांच्या इंधनाचा अपहार, किरकोळ दुकानामधून किंवा पंपावरून टँकर बाउझरमध्ये अनधिकृतपणे इंधन भरणे, बॅरल किंवा पंपांमध्ये वारंवार इंधन भरणे आणि संशयास्पद वाहनांची तपासणी करणे, इंधनाची असुरक्षित वाहतूक, अनधिकृत हाताळणी, साठवणूक, भेसळ, गळती आणि विहित दरापेक्षा जास्त किंमत आकारणे। 2. घाऊक ग्राहकांवर कडक निर्बंध। ज्या व्यावसायिक औद्योगिक संस्थांना मोठ्या प्रमाणावर इंधनाची गरज आहे त्यांनी थेट ऑइल मार्केटिंग कंपन्यांच्या म्हणजेच OMC डायरेक्ट सेल्स बल्की सप्लाय यंत्रणेमार्फतच इंधन खरेदी करावे। किरकोळ विक्री केंद्रावरून अशा संस्थांना इंधन पुरवले जाणार नाही याची खात्री करावी। जर एखादा घाऊक ग्राहक किरकोळ पंपावरून खरेदी करताना आढळला तर त्या घाऊक ग्राहकावर आणि संबंधित पंपचालकावर जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल। जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांनी किरकोळ केंद्रावरून घाऊक ग्राहकांना इंधन पुरवठा करण्याबाबत कोणतेही आदेश जारी करू नये। 3. अत्यावश्यक क्षेत्रांचे संरक्षण, जसे कृषी रुग्णालय व मासेमारी। कृषी रुग्णालय, शेती कामासाठी आणि रुग्णालयांसाठी आवश्यक असणारा डिझेल पुरवठा योग्य पडताळणी करून कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरळीत सुरू ठेवावा। मासेमारी नौका, मासेमारी सहकारी संस्था आणि मत्स्यव्यवसाय विकास विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या नौकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार डिझेलचा पुरवठा केला जावा। 4. कायदा सुव्यवस्था आणि वाहतूक तपासणी। वैध पावत्या, डिलिव्हरी चलन आणि स्फोटक सुरक्षा प्रमाणपत्र नसलेल्या अनधिकृत टँकर्स, बाउझर्स व वाहनांची काटेकोर तपासणी करून ती जप्त करावी। पेट्रोल पंपांवर गर्दीचे व्यवस्थापन, रांगांचे नियमन आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त पुरवावा। 5. अफवांचे निर्मूलन। नागरिकांनी राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडून भीतीपोटी अतिरिक्त खरेदी किंवा साठेबाजी करू नये, अशी माहिती स्थानिक प्रशासन व प्रसारमाध्यमांमध्ये जनतेपर्यंत पोहोचवावी। कंपन्यांशी समन्वय। मागणीतील अचानक होणारी वाढ किंवा विसंगती ओळखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने IOCL, HPCL, BPCLच्या जिल्हा
समन्वयकांशी नियमित संपर्क ठेवावा. केलेल्या सर्व कारवाया, जप्त केलेले टँकर्स, वाहने आणि दोषींवर घेतलेल्या ॲक्शनचा तपशील रोज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शासनाने दिलेल्या अधिकृत गुगल शीटवर आणि त्यांच्या लिंकवर अपडेट करावा. हे बंधनकारक आहे. अशा प्रकारे शासनाने अधिकृत शासन GR आपल्या वेबसाईटवर निर्गमित केला आहे.